आम्ही साजरं झालं. पलूसच्या औद्योगिक, सामाजिक, शैक्षणिक, कला आणि सांस्कृतिक विकासामध्ये काकांचं योगदान मोलाचं आहे. पलूस शिक्षण प्रसारक मंडळाची स्थापना काकांनी 1958 साली केली. गोरगरिबांची मुलं, पलूस परिसरातील मुलं शिकावी, विद्यार्थी काकांनी लावलेल्या रोपट्याचा आज मोठं वृक्ष झालेला आहे. आज आपल्या संस्थेचा, शाळेचा जगभर नावलौकिक आहे. कार्यक्रमाच्या अध्यक्षा डॉक्टर श्रीमती आशाताई पाटील माई, संस्थेचे अध्यक्ष सन्माननीय रामचंद्र पाटील भाऊ, माहेर वाशिम पोरीसारखी 4 भिंतीत नाचली, मोकळ्या हाती जाईल कशी बायको मात्र वाचली, भिंत कचली चूल विजली होते नव्हते गेले, प्रसाद म्हणून पापण्यांमध्ये पाणी थोडे ठेवले. आज आपण एक भावपूर्ण कार्यक्रमाच्या निमित्तानं या ठिकाणी उपस्थित झालेलो आहोत. आजच्या या भावपूर्ण सोहळ्याच्या निमित्तानं आजच्या कार्यक्रमाच्या अध्यक्षा आणि पलूस शिक्षण प्रसारक मंडळाच्या उपाध्यक्षा डॉक्टर श्रीमती आशाताई पाटील माई, त्याचबरोबर संस्थेचे अध्यक्ष रामचंद्र पाटील भाऊ, संस्थेचे सन्माननीय सचिव दोंडराव शिंदे सर, संस्थेच्या मॅनेजिंग कमिटीचे चेअरमन M.A. पाटील सर, त्याचबरोबर ज्युनियर कॉलेजचे उपप्राचार्य गायकवाड सर, माध्यमिक विभागाचे पर्यवेक्षक R.P. कदम सर, प्राथमिक विभागाचे पर्यवेक्षक धडस सर, U.B. पाटील मॅडम, इंग्लिश मीडियमच्या प्राचार्य ते A.J. माने सर, या सर्व शासकीय नियमानं वयाच्या 58 वर्षी आपल्यातून सेवानिवृत्त झालेले, त्यांना भावपूर्ण निरोप देण्यासाठी आपण हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. संस्थेमार्फत आणि प्रशालेच्या आपल्या सर्व शिक्षकांच्या मार्फत, सर्व कर्मचाऱ्यांच्या मार्फत आपण हा स्नेह कार्यक्रम आयोजित करतो. खरं तर झालं तर आजचा दिवस पूर्ण नाही, इतका मोठा हा कार्यक्रम आहे, पण मी थोडक्यात प्रत्येकाच्या विषयी एकच शब्दात सांगतो. हे जे 8 लोक आहेत, हे 8 लोक, या 8 लोकांमध्ये कोणी ॲग्रेसिव्ह असा नाही आहे. ॲग्रेसिव्ह असा नाही म्हणजे कामामध्ये ते ॲग्रेसिव्ह आहेत, पण काम अतिशय अपडेटपणे करणारे जे 8 लोक आहेत. कधीही काम सांगितलं आणि ते पूर्ण नाही असं मला कधीही दिसलं नाही. वर्गाचं सर्व कर्मचाऱ्यांचं मी प्रमुख या नात्यानं सर्वांचं हार्दिक हार्दिक स्वागत करतो. थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. त्यांचं स्वागत करावं. पर्यवेक्षिका UV पाटील यांचं पुष्पगुच्छ स्वागत. संस्थेच्या मॅनेजिंग कमिटीचे चेअरमन R.P. कदम सर हे गुलाब पुष्प देऊन M.A. पाटील सरांचं स्वागत करतात. सर्व मान्यवर जयसिंगपूर जिल्हा कोल्हापूरचे सुपुत्र असलेले भास्कर लक्ष्मण कुंभार तथा PM कुंभार साहेब आपल्या प्रशालेमध्ये 2 जानेवारी 1989 रोजी रुजू झाले. इलेक्ट्रिकल मेंटेनन्स हा त्यांचा अध्यापनाचा विषय. HSC व्होकेशनल विभागाकडे त्यांना 1 वर्ष उपप्राचार्य म्हणून काम करण्याची संधी मिळाली. आपल्या शाळेत रुजू होण्यापूर्वी कराड, मिरज आदी ठिकाणी त्यांनी LACB मध्ये 1 वर्ष सेवा केली. साऱ्या सद्गुणांचा, संस्कारांचा, समुपदेशनाचा प्रवास शिक्षकापासून सुरू होतो. कुंभार सरांनी 33 वर्षांहून अधिक काळामध्ये सेवा बजावली. त्यामध्ये घरच्या लक्ष्मीच्या अर्थशास्त्र, व्यापार संघटन व व्यवस्थापन, अकाउंटन्सी, चिटणीसाचा व्यवसाय हे पाटील सरांचे अध्यापनाचे विषय. संपूर्ण सेवा काळात शिंदे सरांना विविध दूरदर्शनचा एकही कार्यक्रम समोर आहे. सरांच्या तोरणीमध्ये सरांना नुकतीच 12.5 लाखाची 4 चाकी गाडी सरप्राईज म्हणून भेट दिलेली आहे. सर आपल्या सेवा काळावर अत्यंत समाधानी आहे. संपूर्ण पोशाख, शाल, श्रीफळ, बुके देऊन सत्कार होईल. विद्या पवार मॅडम यांचे सासर बनवली तर माहेर पलूस.
27 जून 1994 साली त्या आपल्या संस्थेत रुजू झाल्या. सुरुवातीची काही वर्षे त्यांनी बाल विकास व बाल संस्कार मंदिराकडे आपली सेवा बजावली. 1999 पासून माध्यमिक शाळेमध्ये अनेक विषयांवर त्यांनी अभ्यासपूर्ण व्याख्याने दिली आहेत. अत्यंत कष्टाळू व प्रामाणिक स्वभाव हे पवार मॅडम यांचे वैशिष्ट्य राहिले आहे. त्यांचे पती रयत शिक्षण संस्थेत कार्यरत होते. पवार सर BSc एमएड 2014 साली प्राचार्य. आपल्या शाळेत रुजू होण्यापूर्वी RIT कॉलेज सातारा येथे वेल्डिंग इन्स्ट्रक्टर म्हणून 10 महिने सरांनी काम केलं. तात्यासाहेब कोले ITI वारणानगर जिल्हा बोर्ड जॉब बजावली. अत्यंत मनमिळावू स्वभाव, सतत हसरा चेहरा. मॅडमच्या सेवानिवृत्तीनंतरचे आयुष्य हे आरोग्य भरभराटीचे जाऊ ही सदिच्छा सुबक व सुंदर आकार. कुमारपती पत्नीचा सत्कार शाळेच्या वतीने गौरव सर व शिंदे मॅडम यांच्या शुभहस्ते संपन्न झाला. यानंतर पागे सर सर्वात जास्त दीर्घायुषी शिक्षक सौभाग्यवती नेहा पागे यांच्या सहकार्याशिवाय पागे सरांना आपले काम करता आले नसते. सरांच्या वाटचालीतील प्रत्येक पावलावर त्यांच्या पत्नीची समर्थ साथ त्यांना लाभली. सौभाग्यवती सुरेखा शिंदे यांच्या सहकार्याशिवाय शिंदे सरांना आपलं काम करता आलं नसतं. सरांच्या वाटचालीतील प्रत्येक शिंदे सरांनी दिलेली प्रत्येक कामे त्यांनी प्रामाणिकपणे पूर्ण केली. ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्यामध्ये कळस कीर्तीचा चढवावा, अज्ञानी तो पडवावा, इथे बोलणं रामाचे, मोती होतील धर्माचे आणलेले असते म्हणून आकाशाकडे झेपावते. सकाळीच्या तारावरच्या मोठीला ताणून वाटेवा जाव्या तरी समाजाला जग सुंदर करून जाईल हा मंत्र देणं हे शिक्षकाचं काम. संस्कृतीचा दीप शिक्षकांमुळेच. शिक्षक म्हणजे मनाचे सामर्थ्य वाढवणे, मनावर संस्कार करणे. म्हणून शिक्षक दान देणे हा हाताचा अलंकार आहे. तो आनंद सांगता येत नाही, दाखवता येत नाही. तो आनंद अनुभवायचा असतो. सदा घडू दे मम हाताने माझ्या देशाची सेवा. जनांच्या काव्य या विचाराप्रमाणे सुचलेल्या सावित्रीबाईंनी स्त्रियांच्या शिक्षणासाठी पेटवलेली मशाल पेजू दिली नाही. म्हणूनच गुरुला नेहमीच उच्च स्थान दिले गेले आहे. गुरु हाच सर्वश्रेष्ठ आहे, कारण हाच व्यासपीठावरील सर्व मान्यवर, समोर उपस्थित सर्व बंधू भगिनी, शासकीय नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त झालेले आणि 25 वर्ष मी यांच्याविषयी या ठिकाणी भावव्याकुल मनाने माझे मनोगत व्यक्त करत आहे. पूर्व व्यावसायिक अभ्यासक्रमाकडील निदेशक SR पाटील सर, श्री BL कुमार सर म्हणजे इलेक्ट्रिकल विभागातील सखोल ज्ञानी व्यक्तिमत्व. आपण कधीही डोळ्याने विद्युत प्रवाह पाहू शकलो नाही, परंतु ज्यांच्या नसानसात लकीचा संपूर्ण विद्युत प्रवाह जाणवत होता ते शांत आणि संयमी आहे. संपूर्ण प्रशालेतील तो उपाय सांगावा. MCVC विभागाचे सरांनी अतिशय जोखमीचे असे उपकाचार्य पण बरेच दिवस अगदी हसत खेळत सर्वांना बरोबर घेऊन सर्व प्रशासकीय अधिकारी मंडळी व सर्व उपस्थित शिक्षक शिक्षिका बंधू भगिनी, एखाद्याची लेवलेंत का जुळावी याला काय उत्तर नाही. सूत जमतं, गाठी पक्क्या बसतात आणि एक मैत्रीचं नातं जमून जातं. त्याला स्थळ काळ वय गुणत्व काही 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 आळ येत नाही. असंच काहीसं पागेसरांच्या बाबतीत माझं झालं. 10 साली तर रुजू झालो जानेवारीत आणि त्या पहिल्या दिवसापासून जे त्यांच्याबरोबर सूत जमलं ते आज तागायत आमच्या मैत्रीमध्ये काही खंड पडलेला नाही. पहिले 6 वर्ष माझ्या नोकरीत ते त्यांची कारकीर्द ही खरं तर शिक्षकाची होती आणि त्या काळात त्यांनी जे शिकवलं, शिक्षक म्हणून कसं असावं ते त्यांनी शिकवलंच. तर त्याच्याबरोबर वैयक्तिक आयुष्यात सुद्धा आपलं वर्तन कसं असलं पाहिजे हे सुद्धा त्यांच्याकडून खरंच शिकण्यासारखं आहे आणि त्यांच्याकडून मी ते शिकलोय. सत्कारमध्ये त्यांचे सर्व नातेवाईक आणि सर्व शिक्षक बंधू होते. खरं म्हणजे लकी प्रशालेची ही 8 रत्न शासकीय नियमानुसार सेवानिवृत्त होत आहेत आणि खरोखर त्यांची कमतरता आम्हाला फार भासते.
शिक्षक कसा असावा हे एम शिंदे सरांकडून शिकावं. एक कला आदर्श शिक्षक म्हणून त्यांच्याकडे बघितलं जातं. फुलासारखा कोमल, नदीप्रमाणे प्रवाही, वाऱ्याप्रमाणे धाडसी, सूर्याप्रमाणे तेजस्वी, मुंगीप्रमाणे उद्योगी, चांदण्याप्रमाणे शीतल, साधूप्रमाणे निरपेक्ष, कर्णाप्रमाणे उदार, बाळाप्रमाणे निरागस, पाण्याप्रमाणे सामावणारा, अमृताप्रमाणे पवित्र, चंदनाप्रमाणे झिजणारा, आकाशाप्रमाणे उच्च आणि सागराप्रमाणे गंभीर. खरं म्हणजे त्यांचं वर्णन करावं तिथं थोडंच आहे. गेली 37 वर्ष या ग्रहस्थानं आपला फलक सतत बोलका ठेवला आहे. पण आज सर्व फळापट बंद आहे आणि तुम्ही पुन्हा यावं अशी आमची अपेक्षा आहे. कारण 3-3 तास एका ठिकाणी उभं राहून तो फळा रंगवणं, चित्र काढणं, प्रबोधन करणं अशी कितीतरी कामं सरांच्या हातून झालेली आहेत. त्यामध्ये सामाजिक संदेशपर लेखन असेल, प्रसिद्ध व्यक्तींची चित्र काढणं असेल, भारतीय सण उत्सव, मराठी अस्मिता, हुंडाबळी, लेख वाचवा, रक्तदान करा, मतदान करा, मित्रदान करा, स्वच्छता अभियान, धूम्रपान माहिती, त्याच्यानंतर ऐतिहासिक महापुरुषांच्या जयंती, पुण्यतिथी, त्यांची चित्रमय माहिती, असे कितीतरी लेखक 2022ला सेवानिवृत्त झालो. 30 वर्षे 3 महिने या कालावधीत शालेय सेवेत असताना मला सर्वांचे फार मोठे बहुमोल मार्गदर्शन आणि सहकार्य लाभले आणि त्यांनी सर्व सरकार मंत्री, त्यांचे नातेवाईक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, बंधू भगिनी, मी 30 एप्रिल 2022ला 35 वर्षाच्या प्रदीर्घ सेवेतून सेवानिवृत्त झालो. त्यानंतर हा आपला कार्यक्रम आता होत आहे. त्याचबरोबर 29 वर्षे मी सहशिक्षक म्हणून काम केलं. 6 वर्षे उपप्राचार्य पदाची जबाबदारी संस्थेनं माझ्या सोपविली आणि ती देखील पार पाडली. साधारणपणे 29 वर्षाच्या शिक्षकी कारकिर्दीमध्ये जुन्या लोकांनी घालून दिलेली ती काय तत्त्व होती, त्या तत्वाला बांधील करून आम्ही कामं केली. त्याचबरोबर उपप्राचार्य झाल्यानंतर प्रथमतः मी उपप्राचार्याचं थोडं जबाबदारीचं, त्यामुळं पहिल्यांदा थोडासा मी घाबरून गेलो. त्या कामाची क्लासची सवय मला नव्हती. पहिले 3-4 महिने मला त्यामध्ये त्रास झाला. त्यानंतर मला जो सराव झाला, पहिली गोष्ट मी केली की माझा जो स्टाफ आहे क्रिएट कॉलेजचा, त्या सर्व स्टाफचा मी विश्वास आहे. पहिल्यापासून हे काम केलं. उन्हाळी स्टाफला नमस्कार. मगाशी एक थोडं कमी आहे पहिल्याचा समोर. त्यानंतर मी ज्यांना काय कठोर भाषेत सुरुवातीला बोलला असेल ते पहिल्याचा मी क्षमा मागतो. तर माझा स्वभाव कसा आहे, काय खटकली तिथे पटकन बोलायचे, कोणी असू दे, असं मला काही तिथं बोलणं एवढंच मला माहिती असो. नमस्कार. व्यासपीठावरील प्रतिष्ठित मान्यवरांना नमस्कार. संस्था व शाळेने माझा जो सत्कार केला त्याबद्दल मी त्यांचा ऋणी आहे, आभारी आहे. मी श्री मारुती नागोरी शिंदे पासून सेवा प्रामाणिकपणे केली. मी 37 वर्षे 36 वर्षे 11 महिने एवढंच नाही, बाकी काय. संस्थेने शाळेने दिलेले प्रत्येक काम पूर्ण करत आलो. एकूण 14 मुख्याध्यापकांच्या सानिध्यात काम करण्याची संधी मिळाली. एकूण 14 मुख्याध्यापक माझ्या कारकिर्दीत, त्यांच्या समवेत मला काम करण्याची संधी मिळाली. हे माझं फार आमची सेवा आपल्या प्रशालेमध्ये झालेली आहे. मी आपल्याकडून आधी पूर्वीकडे आधार घेतोय. माझं भाषण बरोबर मी आपल्यासोबत वाचून दाखवतो, जेणेकरून आपल्याकडे हे करेल. प्रथमतः त्यांचं नेतृत्व, कर्तृत्व, दातृत्व महान असणारे अष्टपैलू व्यक्तिमत्व, मनुष्य शिक्षण प्रसारक मंडळ संस्था
संस्थापक सर्वशी आदरणीय काका व त्यांचे सहकारी यांना वंदन करतो. या कर्मभूमी मला शैक्षणिक सेवा कालावधीमध्ये प्रतिदान विद्यार्थी घडवण्याची संधी तसेच सात्विक कर्म आध्यात्मिक व्यवहार व समृद्ध जीवन निर्माण करण्याची संधी प्राप्त झाली. ती कर्मभूमी म्हणजे आपली प्रशाला. बाल विकास एमसीडीसी टेक्निकल विभाग या ठिकाणी उपस्थित असणारे सर्व आदरणीय माझे सर्व संस्था चालक आणि शिक्षक बंधू भगिनी, खरं तर हा दिवस हा ऋण व्यक्त करण्याचा दिवस आहे. आपण डिग्री घेतो, पण आमच्या संस्थेनं आम्हाला काम करण्याचं जे अनुमन ही संधी दिली त्याबद्दल सर्वात प्रथम मी माझ्या सर्व संस्था चालकांचे मनापासून ऋण व्यक्त करते. खूप वेळ आम्हाला दिला, आमचा यथोचित सत्कार केला. आज तुम्ही सर्वांनी एवढा वेळ दिला. संस्था चालकांपासून माझे वरिष्ठ सेवक वर्ग आणि माझे सहकारी. भाऊ तिकडे इस्लामपूरला गेल्यानंतर मी राष्ट्रवादीत आहे, परंतु पुरुषमध्ये आल्यानंतर मात्र मी काँग्रेसमध्ये आहे. कारण माझे पाहुणे इथं काँग्रेसचे आहे. आता हा गमतीचा विषय झाला, सोडून द्या. इथं कुठला पक्ष किंवा हे इथं मी काढत नाही आहे. आदरणीय व्यासपीठ, सर्व शिक्षक, गुरुजन वर्ग आणि विद्यार्थी मित्र, वयाच्या 58व्या वर्षी सेवानिवृत्त नियमानुसार मी 31 मे 2022 रोजी सेवानिवृत्त झालो. ही अट नसती तर मी अजूनही 10 वर्ष काम करू शकलो असतो. याचं कारण असं की मी अजून डॉक्टर पतंगरावजी कदम आणि एस के काका यांना अभिवादन करते. आज सेवापूर्ती भावपूर्ण समारंभ, या समारंभाचे आणि आपल्या पुरुष शिक्षण प्रसारक मंडळाचे कार्यकुशल नेतृत्व आदरणीय भाऊ, कारुण्याची मूर्ती, कृतिशीलतेची पूर्ती आणि कासवाप्रमाणे शांत, सदैव प्रेमाने भरलेली दृष्टी असणाऱ्या आपल्या आजच्या कार्यक्रमाच्या अध्यक्षा आदरणीय माई, शांतता, बुद्धिमत्ता आणि सुसंस्कार यांचा त्रिवेणी संगम म्हणजे आपल्या संस्थेचे सचिव धोंडीराम शिंदे सर अण्णा. ज्याला वेळेचं गणित कळतं त्याला यशाची समीकरणं पटकन सुचतात. दूरदृष्टी असणारे आणि वेळेचं परफेक्ट नियोजन करणारे लकी विद्या मंदिर व ज्युनियर कॉलेजचे प्राचार्य, कर्तव्यदक्ष आदरणीय अनिल भाऊ, माझ्यावर कायम लक्ष ठेवणारे मॅनेजिंग कमिटीचे चेअरमन एम.ए. पाटील सर, वरून फणसासारखे दिसणारे पण फणसाच्या दरासारखे मऊ असणारे ज्युनियर कॉलेजचे उपप्राचार्य व्ही.व्ही. गायकवाड सर, संस्थेचे सर्व पदाधिकारी, माझे सर्व शिक्षक बंधू भगिनी, शिक्षकेतर कर्मचारी, हे पर्यंत बकुळीच्या फुलासारखे तरी खूप निरागस असतात. माझ्या समोर बसलेले सत्कार मूर्ती यांचा निरोप समारंभ होतोय. त्यांच्याबरोबर आम्ही त्यांचे सगळे पाहुणे पैकी मी या सत्कार समारंभासाठी त्या निमित्ताने निवृत्त झाले. ते वयाप्रश्न असतो संस्था चालकांच्या पुढं की आता हे चांगले शिक्षक सगळे निवृत्त व्हायला लागले आणि मग नवीन शिक्षक क्वालिटीचे भरायचे. करून यापुढील सेवेची अपेक्षा माईंनी आपल्या अध्यक्षीय मनोगतामध्ये व्यक्त केली. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे संस्थेचे अध्यक्ष सन्माननीय रामचंद्र पाटील भाऊ, संस्थेच्या उपाध्यक्षा कार्यक्रमाच्या अध्यक्षा डॉक्टर आशाताई पाटील माई, संस्थेचे मॅनेजिंग कमिटीचे चेअरमन एम.ए. पाटील सर, संस्थेचे सचिव सन्माननीय धोंडीराम शिंदे अण्णा यांचे आजच्या कार्यक्रमाच्या उपस्थितीबद्दल जाहीर आभार.
उपस्थित सर्वच बंधू भगिनींचं आभार आणि हा कार्यक्रम संपला असा मी जाहीर करतो.